चांदगुडे कुटुंबाबाबत एक नवी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। खवड्या डोंगरावरून आत्महत्या केलेलं हे सगळं कुटुंब आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि त्या संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे। मुरलीधर चांदगुडे यांना मायलेकानं घराबाहेर काढलं असा दावा मृत मुरलीधर यांचे वडील आणि बहीण यांच्याकडून करण्यात आलेला आहे। बहिणींना भेटल्यामुळे मुरलीधर यांना घराबाहेर काढलं, संगीता चांदगुडे यांनी मृत्यूआधी आरोप केलेले होते। नणंद शोभा म्हस्के यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले। संभाजीनगरच्या चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यू प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना डोंगराखाली पडलेल्या मुरलीधर चांदगुडे यांना बायको संगीतानं महिनाभरापूर्वी घराबाहेर काढलं होतं असा आरोप मुरलीधर यांच्या कुटुंबानं केलेला आहे। मुरलीधर यांची बहीण शोभा म्हस्के यांनी ही सगळी माहिती दिली आहे। मुरलीधर यांचे वडील यांनी सुद्धा मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय। मृत्यूपूर्वीच्या संगीता चांदगुडे यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी मुरलीधर यांच्या कुटुंबावर आरोप केलेला होता आणि त्या आरोपांवर बहीण शोभा म्हस्के यांनी उत्तर दिलेलं आहे। तर संगीता चांदगुडे यांनी मृत्यूपूर्वी जो व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये नेमके काय आरोप केलेले होते ते बघूयात। माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास। प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही। माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास। माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं, हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा।